नमस्कार. कधी-कधी खूप सारे आकडे बघून डोकं भंडावून जातं नाही का? बरं, आज आपण सांख्यिकीच्या मदतीने याच आकड्यांमधून नेमकी आणि अर्थपूर्ण माहिती कशी बाहेर काढायची हे पाहणार आहोत. चला तर मग या आकड्यांच्या समुद्रात एक डुबकी मारूया. आता हे बघा, स्क्रीनवर 37 विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण आहेत. हे फक्त अंक आहेत, एक मोठीच्या मोठी जंत्री. पण यातून आपल्याला खरंच काही कळतंय का? काहीच नाही. हाच तो कच्चा डेटा जो आपल्याला फक्त गोंधळात टाकतो. मग प्रश्न हा आहे की या अंकांचा खरा अर्थ काय? यातून आपण काय शिकू शकतो? आजच्या आपल्या विश्लेषणामधून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. या आकड्यांच्या गर्दीतून अर्थ काढण्यासाठी आपल्याकडे एक खूप महत्त्वाचं आणि पहिलं साधन आहे, ते म्हणजे मध्य, किंवा इंग्रजीत ज्याला मीन म्हणतात. चला ते नक्की काय आहे ते समजून घेऊया. अंकगणितीय मध्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपली नेहमीची सरासरी आहे. ही फक्त एक संख्या असते, पण ती संपूर्ण डेटाचं प्रतिनिधित्व करते, त्याचा एक सारांश आपल्याला देते. आता हे काढायचं कसं? एकदम सोपं आहे. निनादच्या उदाहरणावरून पाहू. पहिली पायरी, त्याने वाचलेल्या सगळ्या पानांची बेरीज करा. दुसरी पायरी, त्या बेरजेला एकूण दिवसांनी भागा. बस झालं, उत्तर तयार. मध्य काढल्याचं सौंदर्य हेच आहे की ते इतक्या सगळ्या विखुरलेल्या संख्यांना एकाच समजायला सोप्या संख्येत बसवतं. त्यामुळे आपल्याला एका नजरेत संपूर्ण डेटाचा अंदाज येतो. ठीक आहे, म्हणजे 5-10 आकड्यांसाठी मध्य काढणं सोपं आहे, हे तर कळलं. पण आपल्या समोरच्या त्या 37 आकड्यांचं काय करायचं? तिथे तर खरी अडचण आहे. खरंय, हाताने 37 संख्या जोडायला लागलो तर खूप वेळ लागेल आणि त्यात चूकही होऊ शकते. मग यावर काही सोपा मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो सोपा मार्ग आहे वर्गीकरण. म्हणजे काय? तर डेटाला आधी व्यवस्थित गटांमध्ये मांडायचं आणि मग हिशोब करायचा. यामुळे आपलं काम खूपच सोपं आणि अचूक होतं. आणि हे वर्गीकरण करण्यासाठी आपण वापरतो वारंवारता सारणी, म्हणजेच फ्रिक्वेन्सी टेबल. यात 3 मुख्य स्तंभ असतात: गुण, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता, म्हणजे तो गुण किती विद्यार्थ्यांना मिळाला आहे याची संख्या. ही पहा, आपल्या त्या 37 गुणांची तयार सारणी. तो सगळा गोंधळ आता किती छान आणि व्यवस्थित दिसतोय, बरोबर ना? कोणता गुण किती वेळा आला आहे हे आता स्पष्ट दिसतंय. आणि शेवटच्या स्तंभात आपण गुणाकार केल्यामुळे बेरीज करणं खूप सोपं झालं आहे. तर सारणीच्या मदतीने जेव्हा आपण एकूण बेरीज 259ला एकूण विद्यार्थी 37ने भागतो, तेव्हा आपल्याला एकच स्पष्ट उत्तर मिळतं: 7. म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 7 आहेत. पाहिलं कसा एका अव्यवस्थित डेटावरून आपण एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलो? आत्तापर्यंत आपण संख्यांना सारणीत मांडून त्यांना शिस्त लावली. पण या शिस्तबद्ध डेटाला जर आपण चित्ररूपात पाहू शकलो तर विचार करा, किती सोपं होईल. डेटाला चित्रात किंवा आलेखात बदलण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला त्यातील ट्रेंड्स आणि पॅटर्न्स एका क्षणात दिसतात. तुलना करणं अगदी सोपं होऊन जातं. इथे 2 प्रकारचे स्तंभालेख म्हणजेच बार ग्राफ्स आहेत. डावीकडे आहे विभाजित स्तंभालेख आणि उजवीकडे आहे शतमानी स्तंभालेख. दोन्हीही माहिती दाखवण्याचे खूप प्रभावी मार्ग आहेत, पण दोघांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी होतो. अच्छा, मग नेमका फरक काय आहे या दोघांमध्ये? विभाजित स्तंभालेख आपल्याला प्रत्यक्ष संख्या दाखवतो, पण शतमानी आलेख टक्केवारी दाखवतो. आता याचा फायदा काय? तर असं समजा की जेव्हा गटांचा आकार वेगवेगळा असतो, जसं की वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या झाडांची संख्या, तेव्हा टक्केवारीमुळे आपल्याला खरी आणि योग्य तुलना करता येते. आतापर्यंत आपण जी साधनं शिकलो ती फक्त गणिताच्या पुस्तकापुरती मर्यादित नाहीयेत. खरं तर ती आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. जरा विचार करा, क्रिकेटमधील खेळाडूंची सरासरी, बातम्यांमधले निवडणुकीचे अंदाज, हवामानाचा रिपोर्ट किंवा ऑनलाईन खरेदी करताना दिसणारी ती स्टार रेटिंग्स, हे सगळं काय आहे? हीच तर आहे सांख्यिकी. ती आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर आकडे येतील तेव्हा त्यांच्याकडे फक्त संख्या म्हणून बघू नका. त्यांच्या मागे एक गोष्ट दडलेली असते. ती गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्या आजूबाजूचा प्रत्येक डेटा काहीतरी सांगण्यासाठी वाट पाहत आहे.